आता आमचा सेकंड डे आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आणि आता सकाळ सकाळी 5:30 वाजता मंदिर खोलतं. त्यासाठी आम्ही लोक 5:15ला इकडे मंदिराजवळ आलो आहे. आणि आम्हाला वाटलं होतं का लाईन नसेल, एवढी गर्दी नसेल सकाळ सकाळी, पण तुम्ही बघा खूप म्हणजे खूप गर्दी आहे, खूप मोठी लाईन आहे. कोरणी गेटच्या बाहेर गेलेलं आहे. खूप जास्त थंडी वाजते आणि आम्ही लोकांनी ड्रेसिंग केले व्हाईट कुर्ता आणि व्हाईट पजामा. दीदीनी पण सेम. देख इधर देख. आम्ही सर्वांनी ड्रेसिंग केले व्हाईट घालायची. इकडे मी पण व्हाईट घातलाय, पप्पांनी पण, दीदीनी पण, मम्मानी पण आणि इकडे आजीनी पण. आणि आम्ही लोक आता परत दर्शनासाठी आलो. आमचं काल तर आमचं दर्शन झालं, पण आता आम्हाला मम्मा शिवलीला सोमवारचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून. आणि मम्मा शिवलीला अमृत वाचते तर तिला तिकडे वाचायचे मन. आम्ही लोकांनी हा महाकालवाला टिक्का पण लावले. त्रिशूळ आहे. पाया पडायचं. पण
बोलत राहा. हे आपले मिलिटरी आहेत आणि हे सुद्धा त्र्यंबकेश्वरला आले आहेत दर्शन घ्यायला. विचार नाव काय त्यांचं? नाव काय? नाम क्या आपका? अभी तो दर्शन लेने के लिए आए. कैसा लगा आपको मंदिर? आमचं आता मंदिरात अभिषेक वगैरे झालेला आहे आणि मम्मी आणि आजी मंदिरात आहे. कारण काय मम्मी ग्रंथ वाचते म्हणजे वेळ लागेल आणि तिकडे जास्त पब्लिक अलाउड नाही आहे. 2 ते 3च माणसं अलाउड आहेत. आणि पप्पा आणि आजी आणि मम्मी मंदिरमध्ये. बोल. तिकडे पूर्ण आर्मीची टीम आल्या त्र्यंबकेश्वरला मंदिरात. कैसा लगा तिकडे तुम्ही बघू शकता खूप मोठी पिंडी आहे. हे बघा आणि इकडे त्रिशूल आहे. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि मम्माचं शिवलीलामृत सुद्धा वाचून झालेलं आहे. मम्माला 1 तास लागला, 1.5 hour तर लागलाच. आता आम्ही लोक मंदिराच्या बाहेर चाललोय. त्यानंतर आम्ही लोक जरा इकडे पिंडीवरून पाणी टाकलंय ते येते ते डायरेक्ट इकडे येते. सर्वांना घे पाहिजे. वही ना, इसीलिए हम लोग बहुत खालसा से आए लगते हैं. उनको मैं इसको हम लोग दर्शन करने के लिए लेके आए. बहुत पसंद है वो. हम क्या कर रहे हैं दीदी, यही लेके आए हम इधर. आता मम्मीचं वाचून वगैरे झालेलं आहे. मम्मी मंदिराच्या बाहेर आलेली आहे. म्हणजे आम्ही लोक आता गाभाऱ्यात आहोत. आता आम्ही लोक मंदिराच्या बाहेर जात आहोत. त्यानंतर आम्ही लोक चाय नाश्ता करू. सर्वांना चाय पाहिजे, मला गन्ना ज्यूस पाहिजे. चला मग जाऊया आता. केला चालू. हे बघा इकडे गणपती बाप्पा आहेत. तलाव आहे. इकडे वाटी तलाव आहे आणि इकडे लोक स्नान वगैरे करतात आणि मी ते प्लेटमध्ये फुलं दिवा वगैरे असतो ना ते सोडलं. थोडंच असतं तर मी पण ते सोडलं आणि दीदीने पण सोडलं. दीदी इकडे हे गोदावरी तलाव आहे. मंदिराच्या जस्ट बाजूलाच म्हणजे 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. चालून आरामात येऊ शकतो. आणि तिकडे काय काय लोक स्नान सुद्धा करतात. ग्रीन है पानी. देख उधर देख. देख पूरा तो जान में जाना ना. एक एक घे.
फोन घे ना फोन. आता मला रामफळ भेटलेला आहे बघा. 20 रुपयाचा द्या हा. साईडला वापस कॅप्चर झालं. ते कापतात आता रामफळ. चित्रकूट, झारखंड, चंदीगड, आंध्रा. रामफळ आहे, खूप मस्त लागतंय. ते खूप मोठे. हा गौतम तलाव आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता किती मोठे मोठे मासे आहेत. खूप मोठे मासे आहेत, पूर्ण भरलंय माशांनी. कितीला पूर्वी ते पॅकेट ते आण एक. हे बघा एक घेतलं. आता त्यांचं काय होतं हा पाव खाऊन झालंय. आता त्यांना मुरमुरा खायची बारी आहे. कुरमुरा हा मुरमुरा कुरमुरा काय ते बोलायचं. नाही हे खाली सांडू नको पूर्वी. बघा ना मी घेऊ शकते ना माझ्या लांब जरा मला एक व्हिडिओ बनायचा. दे तिच्या हातात अजून. इथं काय कुस्कीच आहे. काढ तिचा व्हिडिओ. काय मन कोणाचं वजू होता. हे बघा हा बटरफ्लाय आहे, पप्पांच्या हातावर बसलाय. आता आम्ही लोक निघालेलो आहोत मुंबईला जायला. पहिलं तर आम्ही लोक बस डेपोला जाणार आहोत आणि इकडे पप्पा आहेत, दीदी आणि तिकडे मम्मा आणि बर. आता डायरेक्टली आपण लोक मुंबईला भेटू आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कधी त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि शिर्डीला कधी गेलात का नाही हे सुद्धा सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओजला लाईक करा. ब्लॉग बंद नाही झाला, या ब्लॉग आहे अजून मुंबईला पण. कोण म्हणजे त्याला दर्शन नसेल नाही भेटलं तर त्यांनी आमच्या घरीपासून दर्शन घेऊ दर्शन घेऊ शकता. आणि शिर्डीचं दर्शन नाही भेटणार. हा